प्रश्न असा आहे, मग आधीपासून दगडाच्या मूर्तीत असलेला देव पुंडलिकाला कसा भेटला? हा प्रश्न भक्ती आणि तत्वज्ञानाच्या संगमावरच समजावला जातो. त्याची दोन बाजू आहेत. ऐतिहासिक, तर्कशुद्ध बाजू. भेटला म्हणजे पुंडलिकाच्या भक्तीने निर्माण झालेला प्रतिकात्मक प्रसंग. प्रत्यक्षात पुंडलिकाने विष्णूची भक्ती केली आणि त्याच स्थळी नवी मूर्ती स्थापन झाली, म्हणजे देव प्रकट झाला, बरोबर त्या स्थळी भक्ती स्थिरावली. याचा अर्थ असा की पूर्वी विष्णू उपासना अस्तित्वात असली तरी विठ्ठल नावाने तिचा केंद्रबिंदू पुंडलिकाच्या काळात पंढरपुरात साकार झाला. भक्ती आध्यात्मिक बाजू. भक्ती परंपरेत देव भक्ताच्या भावनेने प्रकट होतो. ही कल्पना वैदिक संहितेतील भावग्राही जनार्दन या तत्वावर आधारित आहे. म्हणून विठ्ठल दगडाच्या मूर्तीमध्ये अडकलेला देव नव्हता, तर भक्त पुंडलिकाच्या आर्तभावनेने त्या रूपात प्रकट झाला. म्हणून म्हणतात, भक्तीमुळे दगडही देव होतो आणि अहंकाराने देवही दगड होतो.